माणसाचं खरं सामर्थ्य हे त्याच्या स्वतःच्या कष्टावर आणि आत्मविश्वासावर अवलंबून असतं. जो दुसऱ्याच्या तुकड्यावर जगतो किंवा सतत इतरांच्या मदतीची अपेक्षा करतो, त्याचं तेज कमी होतं. समर्थ रामदास स्वामींनी स्वावलंबनाचा हाच महान मंत्र दिला आहे. नमस्कार मित्रांनो, उत्तम लक्षणे या मालिकेच्या 13व्या भागात तुमचे खूप स्वागत आहे. समर्थ दास बोधात उपदेश करतात, उगाच कोणावर अवलंबून राहू नये. आपलं काम स्वतः करण्याची सवय लावा. जो माणूस आपल्या छोट्या छोट्या गरजांसाठी इतरांकडे हात पसरतो, तो स्वतःचा सन्मान गमावून बसतो. उत्तम माणसानं स्वतःची शक्ती ओळखावी आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारावा. पुढचा महत्वाचा नियम समर्थ सांगतात, कोणाचीही हेटाळणी करू नये. कोणालाही तुच्छ लेखणे किंवा कोणाची टवारकी करणे हे मनाच्या हलकेपणाचे लक्षण आहे. मग ती व्यक्ती गरीब असो किंवा अज्ञानी, प्रत्येकाच्या ठायी ईश्वराचा अंश आहे हे ओळखून त्यांचा आदर करावा. दुसऱ्याला कमी लेखणारा स्वतः कधीही मोठा होऊ शकत नाही. तसंच समर्थ म्हणतात, आपला भार कोणावर टाकू नये. शारीरिक असो वा मानसिक, आपलं ओझं दुसऱ्यावर टाकू नका. संसारात वावरताना इतके सक्षम बना की तुम्ही दुसऱ्याला आधार देऊ शकाल, पण तुम्हाला दुसऱ्याच्या आधाराची गरज पडू नये. मित्रांनो, स्वावलंबन